घरामध्ये जाऊ नको, पुण्या गोकुळामधल्या गवळणा गोपिकाला त्रास देऊ नकोस. ऐकल का कृष्ण? सवय लागलेली चोरी करायची. आता माझं कीर्तन करून गाडीत जागी पण विश्वास राहत नाही माझा. का? चप्पलावर चप्पल राहते का नाही की, चप्पल राहते का नाही की वाटतं. परवडत नाही कीर्तन नाही तर. 8 दिवसाला चप्पल काय मग मी गाडीच्या खाली चप्पल काढत नाही. मला एकाने म्हणलं महाराज चप्पल आहे का नाही आता येतात. का म्हणणार? म्हणले तर म्हणू द्या, म्हणले तर म्हणू द्या. सवय लागली. काही माणसं बघ पुण्यात 10 रुपयाचा नाचून 300 रुपयाचं उचलायचं काम करतात. पुण्य मिळेल काही चल चुकून घाल द्या मान्य, पण जाणून बोलून देणं म्हणजे पाप आहे. पाप पाप महापाप पापाचे प्रकार आहे. असो अहो कृष्णाने आवाज चोऱ्या केल्या, पण चोरी सपाटणी करण्याचं सामर्थ्य भगवंताकडे होतं महाराज. संसारिक जीव, एकच मुलगा, लग्न झालं, सुनबाई घरामध्ये आले, पण त्या घरामध्ये एक सवय वाईट होती. सून बाहेर गेली की सासू काहीतरी चोरून खायची, आणि सासू बाहेर गेली की सून काहीतरी चोरून खायची. म्हणून दोघी एकमेकाला सोडून बाहेर जायच्या नाही. पण सासूचा अधिकार सुनेवर जास्त. सासूने म्हणली सूनबाई धुणं घ्या, नदीवर जावा धुवला. सून म्हणली आपल्या सासूच्या मनात चोरून नक्की काहीतरी खायचं. सून नदीला गेली, धुणं घेऊन गेली नदीवर. आता धुणं स्वच्छ साबण सोडून स्वच्छ धुणं वेगळं आणि ते पाण्यात बुचकाळून म्हणजे काय पाण्यात बोलून खालून येणं. तसं सुनानं धुणं घेतली, सुनानं धुणं घेऊन नदीमध्ये गेली, पाण्यात घातली बुचकाळून. आपली सासू काय खाली, सासू